आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, या संदर्भात त्यांच्याशी बोलूया। पंकज, आज मकर संक्रांत आहे, हा मुद्दा आहे, मात्र उद्या मतदान पार पडते। अत्यंत महत्त्वाची निवडणूक, अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे दोन्ही ठाकरे बंधूंसाठी, आणि त्यापूर्वी आज ही भेट होते, त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व। नक्कीच संजय राऊत काही वेळापूर्वी शिवतीर्थावरती आले, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली। ठाकरे बंधू जे आहेत ते आता या शिवतीर्थ या निवासस्थानी जवळजवळ अर्ध्या तासाच्या आसपासची वेळ झालेली आहे। ठाकरे बंधू शिवतीर्थावरती आहेत। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी जे आहेत ते आलेले आहेत आणि तिकडनं काही वेळातच निवडणुकीला सामोरं जायच्या एक दिवस आधी हे दोन्ही ठाकरे बंधू मुंबईचं ग्रामदैवत, मुंबईची आराध्य देवता ज्याला म्हटलं जातं, त्या शिवतीर्थावरून त्या मुंबादेवीच्या दर्शनाला ते जाणार आहेत, सहकुटुंब जाणार आहेत। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची ही पहिली सार्वत्रिक महानगरपालिकेची निवडणूक आहे। एवढ्या मोठ्या निवडणुकीला ठाकरे बंधू जे आहेत ते पहिल्यांदा सामोरं जे आहेत ते जात आहेत आणि त्यामुळे निश्चितच लोकांच्या मध्ये उत्सुकता आहे। खरं तर शिवाजी पार्कचा कट्टा मी दाखवीन, इथे सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना बघायला आलेली बरीच लोक जी आहेत ती सकाळपासून इथे बसलेली आहेत आणि त्यामुळे नक्कीच मराठीचा मुद्दा असेल किंवा महाराष्ट्राच्या हिताचा, मराठी माणसाचा मुद्दा असेल, यावरनं दोन्ही बंधू एकत्र आले आणि हे दोन्ही बंधू जे आहेत ते कृष्णकुंज म्हणजे शिवतीर्थ या निवासस्थानी जे आहेत ते आता आलेले आहेत। आपण पुन्हा बघू शकतो की शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे, राज ठाकरे काही वेळातच बाहेर निघतील, मुंबादेवीच्या दर्शनाला जे आहे ते जातील आणि तिकडनं आशीर्वाद घेऊन उद्याच्या निवडणुकीला ते सामोरं जाणार आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं। पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। काही मिनिटातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, दोन ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघतील। बरं पंकज, आता उद्या मतदान पार पडतंय, आज ही भेट होते, काही वेळ झालेला आहे ही भेट सुरू होऊन, काय नेमके लास्ट मिनिट मुद्दे काय असू शकतात चर्चेचे? कारण इतका वेळ झालाय, काहीतरी चर्चा होईलच उद्याच्या निवडणुकीसंदर्भात। काय संभाव्य मुद्दे असू शकतात ज्यावर चर्चा सुरू असेल? निश्चितच दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर मराठीचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या मराठीच्या मुद्द्यावरून मुंबईच्या मुद्द्यावरनं कशा जास्तीत जास्त पद्धतीनं जो मुद्दा एनकॅश करता येईल, मराठीच्या मुद्द्यावरनं, मराठी माणसाच्या मुद्द्यावरनं जास्तीत जास्त ठामपणे कसं मुंबईकरांच्या सामोरं जाता येईल याचा प्रयत्न केला जातो। त्याचाच महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबईची ग्रामदेवता किंवा मुंबईचं एक महत्त्वाचं आराध्य दैवत ज्याला म्हटलं जातं, त्या मुंबादेवीच्या दर्शनाला दोघेही ठाकरे बंधू जात आहेत। त्यातनं एक मेसेज कुठेतरी दिला जाण्याचा प्रयत्न केला जातोय की मुंबईशी संबंधित असलेल्या ज्या काही दैवत आहेत किंवा मुंबईकरांचा ज्याच्यावरती विश्वास आहे, अशा ठिकाणी जाऊन ठाकरे बंधू पुन्हा एकदा मुंबईशी असलेलं त्यांचं नातं, मराठी माणसाशी त्यांनी जो त्यांचं एक नातं जोडलेलं आहे की मराठी माणसाचा मुद्दा जो आहे तो त्यांनी या निवडणुकीत उचललेला आहे। त्यांच्या एकत्र येण्याचं कारण सुद्धा ते सांगितलंय, तो अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न या सगळ्या मुवमेंट्समधनं होतोय। काल बघितलं अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिवसभर दोघं एकत्र होते आणि आज उद्धव ठाकरेंचं सणाच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी शिवतीर्थावरती येणार। अर्थात काही वेळच्या गप्पा या नक्कीच कौटुंबिक असतील, कारण सणावाराचा दिवस आहे। उद्धव ठाकरे बऱ्याच वर्षांनी आता राज ठाकरे यांच्या घरी यायला आता सुरुवात झालेली येत आहे। सणावाराचा दिवस आहे, निश्चित कौटुंबिक विषय तर असतीलच, मात्र त्यासोबतच उद्याची निवडणुका हा सुद्धा मित्रांनो ज्या पद्धतीने तू म्हणतो महत्वाचा विषय असेल। बरं पंकज, वेळोवेळी अपडेट घेत राहतो, तुर्तास धन्यवाद।